कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहेत। सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत 23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे। समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारसीनुसार समुचित लाभ देण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रम शाळा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, ठक्करवापा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौर पंप हा घटक वनक्षेत्रालगतच्या गावातील आदिवासी शेतकऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आला आहे। कातकरी, कोलाम आणि माळिया या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखीव ठेवण्यात येणार आहे। सन 2026-27 मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत। ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। धनगर व गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। या सर्व योजनांकरता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। विविध समाज घटकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी सारथी, बार्टी, आरटी, TRTI, महाज्योती, वनारटी, अमृत आणि मार्टी या संस्था कार्यरत आहेत। या सर्व संस्थांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे। तृतीय पंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले असून त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरता व स्वावलंबन वाढवण्यासाठी राज्यात 36 कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य यापूर्वीच महिना 1,500 वरून 2,500 रुपयापर्यंत करण्यात आले आहे। दिव्यांगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे। दिव्यांगांकरता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने जुने सर्व कामगार कायदे पुनर्रचित करून 4 नवीन कामगार संहिता अंमलात आणल्या आहेत। राज्यातील कामगारांचे हित जोपासण्याकरता या कामगार संहितांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। राज्याच्या संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्यात येत आहे। सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत हिंगोली, जालना, पालघर, बीड व धुळे आणि परभणी
या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित तालुक्यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना सन 2024-25 पर्यंत 3 वर्षासाठी राबविण्यात आली होती. पुढील 3 वर्षाकरता सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात येत आहे. कोकण विभागातील साकव बांधणी व दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल. येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात